डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे सगळ्यात भ्रष्ट खातं केंद्र सरकारमधलं आहे, सगळ्यात भ्रष्ट खातं. या DGCAने आतापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केलेले आहे आणि त्यांचं कोणी बालही वाकडा करू शकला नाही. कारण या क्षेत्रामध्ये, खाजगी विमान कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये DGCAचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं असतं. ते अनेकदा पायलटांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर कोणी तक्रार केली तर त्यांचं लायसन्स रद्द करू शकतात. अनेक गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यांना अनेक राजकारण्यांचे आशीर्वाद आहेत. अनेक राजकारण्यांची गुंतवणूक VSR कंपनीमध्ये आहे. हे जे रोहित पवार सांगतायत ते मी काल प्रत्यक्ष पाहिलंय कागदपत्रांसह. त्याच्यामुळे माझी खात्री पटलेली आहे की VSR कंपनी आणि DGCAवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि राज्याचे गृहमंत्री यांनी त्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले पाहिजे. सुनित्राताई पवार या डेप्युटी CM आहेत, त्यांना तो अधिकार आहे. आपल्या पतीच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीत त्यांनी सुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा रोहित पवार आणि आम्ही सगळे घेत आहोत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय, आपण गृहमंत्री आहात, तुम्ही FIR का दाखल करत नाही हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी विचारायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे.